रात्रीचे 12 वाजले होते, पण माझे पती अजून आले नव्हते. मग 2 वाजता खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे पती खोलीत आले. तेव्हा त्यांना त्यांच्या पायावर उभेही राहता येत नव्हते आणि ते बेडवर पोचेपर्यंत खाली पडले. तेव्हा मी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांनी मला साईडला ढकलले आणि म्हणाले, "कुत्रे, तू माझे प्रेम माझ्याकडून हिसकावले आहेस." त्यानंतर ते माझ्यावर एखाद्या सैतानासारखे तुटून पडले होते. मी रात्रभर रडत राहिले, दयेची याचना करत राहिले, पण जणू काही त्यांच्यात एखादा सैतान घुसल्यासारखे ते त्यांची भूक भागवत होते. मला पहाटे 5 वाजता शुद्ध आली. तो सैतान किती वेळा मला ओरबडत होता हे मला माहीत नाही. मी बेडवर माझ्या फाटलेल्या कपड्यांसह पडून होते. मी जी स्वप्न घेऊन आले होते ती स्वप्ने मला राख झाल्यासारखे वाटत होते, कारण ही माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. पण आता मी माझ्या नशिबापुढे काहीच करू शकत नव्हती. सकाळी 6 वाजता माझ्या सासूने मला हाक मारली, "सुनबाई उठ, अंघोळ करून बाहेर ये." मी पण माझे अश्रू पुसले आणि मग अंघोळ करून बाहेर आले. त्यानंतर चहा बनवला आणि पतीला उठवायला खोलीत गेले. ते अजूनही झोपले होते. मी त्यांना उठवले. माझ्या पतीने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले तेव्हा त्यांना रात्रीचे थोडेफार आठवत होते की ते कसे सैतान झाले होते. माझ्या पतीला लाज वाटली आणि ते म्हणाले, "आकांक्षा, मला माफ कर. मी रात्री दारूच्या नशेत तुझ्यासोबत खूप चुकीचं कृत्य केलं आहे." आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना असे रडताना पाहून मी त्यांना म्हटले, "तुम्ही माझे पती आहात, अशी माफी मागू नका, नाहीतर मला पाप लागेल. फक्त तुम्ही इथून पुढे दारू पिऊन घरी येणार नाहीत, असे मला वचन द्या. आजपासून मी दारूला हातसुद्धा लावणार नाही," असे त्यांनी मला वचन दिले. आणि मग चहा पिऊन ते तयार होऊन कामाला निघाले. त्यानंतर दिवसभर मी आनंदी होते. घर पूर्ण भरले होते. माझ्या 2 जावा, माझ्या सासूबाई आणि जावेची मुले सगळे माझ्याशी खूप छान बोलत होते. दिवस कसा गेला ते कळलेच नाही. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. माझे पती अजून घरी आले नव्हते, म्हणून मी त्यांचे जेवण घेऊन त्यांच्या खोलीत गेले. मला खूप आनंद झाला की आज रात्री माझे पती माझ्यावर चांगले प्रेम करतील आणि मी कालच्या त्या खोल जखमा काही प्रमाणात विसरू शकेन. पण आजही माझे पती रात्री 12 वाजता दारूच्या नशेत घरी आले. आजही ते माझ्यावर एखाद्या सैतानाप्रमाणे तुटून पडले. मला ते सहन झाले नाही, म्हणून मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. दारूच्या रूपात असलेला सैतान त्यांच्या आत शिरला होता. त्यांनी माझ्या गालावर 2 ते 3 वेळा जोरदार चापट मारली. चापट इतक्या जोरात मारल्या की मी बेशुद्ध पडले होते आणि तो पुन्हा मला ओरबाडत होता. मी सकाळी 6 वाजता उठले तेव्हा माझे बेडवरून खाली उतरण्याचे धाडसही होत नव्हते. पण सगळ्यांची उठायची वेळ झाली होती आणि म्हणून कसे तरी बेडवरून मी खाली उतरले आणि बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून तयार झाले आणि मग चहा घेऊन खोलीत आले. कालप्रमाणेच माझ्या पतीने माझ्यासमोर डोळ्यात अश्रू आणले आणि तीच वचने मला ऐकवत होते. आता हे रोजचेच झाले होते. रोज रात्री तो नशेत यायचा आणि माझ्यावर एखाद्या सैतानाप्रमाणे अत्याचार करायचा. जेव्हा जेव्हा मी त्यांना याबद्दल विचारायचे की तुम्ही माझ्याशी असे का वागतात, यावर ते मला जास्त त्रास द्यायचे. म्हणून मी त्यांना विचारणे बंद केले आणि असा त्रास सहन करून 2 महिने निघून गेले. पण माझ्या वेदना कमी झाल्या नाहीत. माझे पती एका मोठ्या कंपनीत कामाला होते. सासरच्या घरातील सगळ्यांनी आम्हाला सांगितले होते की विशालला कसलेच व्यसन नाही. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व उघड झाले होते. सासूबाईंनी मला विचारलं की सूनबाई, गोड बातमी कधी देणार? आता मी त्यांना काय सांगू? माझ्याकडे काहीच शब्द नव्हते. दिवसामागून दिवस जात होते, पण माझ्या पतीमध्ये काहीच फरक पडला नव्हता. आज माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. या 5 वर्षात मला माझ्या पतीचे प्रेम एका दिवसासाठीही मिळाले नाही. होय, त्याने त्याची इच्छा नक्कीच पूर्ण केली, तीही माझ्या इच्छेशिवाय. परंतु तरीही आई बनणे माझ्या नशिबात नव्हते. माझे दुःख मी कोणालाही सांगू शकत नव्हते,
कारण माझे आईवडील माझ्या लहानपणीच वारले होते. माझा सांभाळ माझ्या काकाकाकूंनी केला. त्यामुळे त्यांनी मला पैशाच्या लोभापायी या कसायाला विकले होते. आता मला दुसरे नाव मिळाले होते, ते म्हणजे वांज. आकांक्षा हे सुंदर नाव मला असूनही आता सगळे ते विसरले होते. माझी जाव असो किंवा माझ्या सासूबाई, सगळ्यांच्या ओठावर एकच नाव होते, वांज. घरात मला परक्या माणसासारखं वागवलं जात होतं, जणू मी अस्पृश्य आहे. एकदा मला कळाले की माझ्या नवऱ्याची लग्नापूर्वी एक गर्लफ्रेंड होती. माझे लग्न त्यांच्याशी ठरले होते म्हणून त्यांची गर्लफ्रेंड त्यांना सोडून गेली होती. म्हणून तो राग विशाल माझ्यावर काढायचा हे मला विशालने सांगितले होते. जर मी काही बोलले असते किंवा विरोध केला असता तर त्या दिवशी माझी अवस्था अशी झाली असती की मला उठताही आले नसते. मी मनात विचार केला की एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली तर मी वाज असल्याचा कलंक माझ्यापासून दूर करू शकेल. म्हणूनच मी एका लेडी डॉक्टरला भेटले आणि मला तपासल्यानंतर त्या म्हणाल्या की आकांक्षा, तुझ्यात काहीच दोष नाही. तुझ्या मिस्टराचे चेकअप करावे लागेल. हे मी माझ्या पतीला सांगितल्यावर माझ्यावर संकटात कोसळले. खरी वेदना काय असते हे मला त्या दिवशी पहिल्यांदाच कळले, जेव्हा त्यांनी मला बेल्टने मारहाण करून माझ्या शरीरावर जखमा केल्या. मी ओरडत होते पण कोणीही माझ्या मदतीला आले नव्हते. त्या मारहाणीचा त्रास सहन करत तशीच फरशीवर पडून राहिले आणि माझ्या नशिबावर रडत राहिले. दुःख एवढं असह्य होतं की आपसुकच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रडत रडत वेदनेने मी बेशुद्ध पडले आणि तिथेच झोपी गेले. सकाळी सासूबाईंच्या टोमण्यामुळे मला जाग आली. महाराणी, तू आता झोपूनच राहशील का? तुला काही काम करायचं नाही का? अवदसा माझ्या मुलाच्या नशिबी आली कशी? मी हिम्मत करून उठले आणि आंघोळ केली आणि घरातली कामे करू लागले. पण मला रात्रीबद्दल कोणी विचारलं नाही. एकदा माझ्या मोठ्या जावईची आई आमच्या घरी आल्या होत्या आणि माझ्या समोरच माझ्या सासूबाईंना म्हणत होत्या की तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न करा, त्याला पण मुलांचे सुख भेटेल. आणि माझ्याकडे बोट करून म्हणाल्या, तुम्ही या वांजला कशाला सांभाळत आहात? ना कामाची ना धामाची. यावर सासूने त्यांना होकार दिला आणि विशालसाठी एखादी चांगली मुलगी बघ असे सांगितले. मी पण आता समजून गेले होते की जर माझ्या आयुष्यात काहीच राहिले नाही तर मग हे दुःख का सहन करायचे. मी ठरवलं की आता मला घटस्फोट घ्यायलाच पाहिजे. मी माझे दुःख बाजूला ठेवून मी घटस्फोट घेण्याचे ठरवले आणि योगायोगाने त्याच रात्री माझा नवरा पुन्हा दारूच्या नशेत आला आणि मी बेडवर पडत होते. तसा तो येताच त्याने माझ्या कमरेवर लाथ मारून मला खाली जमिनीवर पाडले आणि शिवीगाळ करत म्हणाला, मी आलो आहे आणि तू झोपली आहेस? कुत्रे जा आणि मला जेवण घेऊन ये. मी पण अजून जेवले नव्हते म्हणून मी अन्नाचा पहिला घास तोंडात टाकताच त्याने माझ्या तोंडावर थुंकले आणि त्याने त्याचे ताट उचलून माझ्या दिशेने फेकले आणि म्हणाला, हा कसला स्वयंपाक केला आहेस? कशालाच व्यवस्थित चव नाही. तुला अजून स्वयंपाकही नीट करता येत नाही. मी ठरवले होते की बास, आता यापुढे काही ऐकून घ्यायचं नाही. म्हणून मी लगेच धीटपणे त्याला म्हटले, मी वेडी नाही. तू दारू पिऊन स्वतःला कमकुवत केले आहेस आणि मला दोष देत आहेस की मी वाज आहे. हे ऐकून त्याने कमरेवरून बेल्ट काढला आणि मला मारहाण करू लागला. तितक्यात मी माझ्या हाताने त्याचा बेल्ट पकडला आणि त्याच्याकडून हिसकावून घेतला. तेव्हा तो बेडवरून उठला आणि माझ्या अंगावर धावून आला. मी त्याला पूर्ण ताकदीने मागे ढकलले आणि तो जमिनीवर पडला. तेव्हा तो कसा बसा उठला आणि बडबडला, कुत्रे, मी तुला आज ह्या घरातून हाकलून देणार आहे. मी पण उत्तर दिलं, तुझ्यासारख्या राक्षसासोबत राहायला मला काय हौस नाही. त्यानंतर त्याला आणखीनच राग आला. मग त्याने खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा आमच्या घरातले सर्वजण उभे राहून हा तमाशा पाहत होते. त्यावेळी मलाही खूप राग आला होता. मी हिंमत एकवटली होती की आज मला माझा सगळा राग काढायचा होता. मला माझ्या सासूबाई आणि माझ्या 2 जावा बाहेर उभे असलेल्या दिसल्या. खोलीतून मी त्यांच्याकडे बघितले आणि म्हणाले, या आल्या का तमाशा बघायला? तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या नपुंसक मुलात असलेले दोष लपवायला? माझा दोष काढून आता तुम्ही आणखी एका निष्पाप मुलीचं वाटोळं करण्याचा विचार करत आहात. तुमच्या मुलाचे दुसरे लग्न करण्याआधी त्याचे चेकअप करून त्याच्यावर चांगले उपचार करा, नाहीतर पुन्हा एखाद्या गरीब मुलीचे वाटोळे कराल.
हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, विशाल, बघत काय बसलास? आत्ताच्या आत्ता हिला आपल्या घरातून बाहेर काढ. मी पण म्हणाले, आता मला या घरात राहायचे नाही. मी स्वतः इथून निघून जाईल. आणि रात्री 11 वाजता कुठलीही बॅग किंवा काही न घेता मी त्या घरातून बाहेर पडले. पण पुढे आल्यावर कुठे जायचे ते कळत नव्हते. पण तिथे माझ्यावर 5 वर्ष अन्याय झाला. तिथे मी परत कधी जायचे नाही असे ठरवले आणि त्या तुरुंगातून मी मुक्त झाले होते. मी घरातून बाहेर पडले तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. कुठे जायचे, काय करायचे काहीच कळत नव्हते. मी आज जेवणही केलं नव्हतं. त्यामुळे भुकेमुळे मला चक्कर येत होती. मी रस्त्यावरून चालत होते. तेवढ्यात माझ्यासमोर एक गाडी येऊन थांबली आणि तो माणूस मला म्हणाला, ए मुली, तुला मरायचं आहे का? गाडीचा ड्रायव्हर ओरडला. गाडीचा प्रकाश माझ्या डोळ्यावर पडताच मी जागेवर बेशुद्ध होऊन खाली पडले. आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी एका घरात बेडवर होते. तेव्हा माझ्या शेजारी एक 50 वर्षे स्त्री बसलेली होती. त्या म्हणाल्या, बेटा, तुला बरं वाटतं का? त्या महिलेच्या तोंडून हे ऐकून मला रडू कोसळले. तेव्हा ती म्हणाली, रडू नको, मला सांग, तू कुठे राहतेस? तुझं घर कुठे आहे? आणि रात्री यावेळी रस्त्यात मधोमध का चालत होतीस? मी त्या खोलीकडे आणि त्यामुळे इकडे तिकडे आश्चर्याने बघत होते. तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. म्हणजे मी इथे 3 तास बेशुद्ध होते. मी काही बोलत नाही हे पाहून त्या स्वतःच म्हणाल्या, मी कसली वेडीबाई आहे. आधी सांग, तुला काही खायला आवडेल का? मला खूप भूक लागली आहे. म्हणून मीही होकार अर्थी मान हलवली. त्या तिथून बाहेर आल्या आणि 5 मिनिटांनी त्या पुन्हा खोलीत आल्या. त्यांच्या हातात एक ताट होते आणि त्यात काही बिस्किटे आणि केक होता. आत येतात त्या म्हणाल्या, इतकी रात्र झाली, जेवण उरले नाही, आता हे खा. मी डोकं वर न उचलता पटकन पूर्ण प्लेट संपवली. मी जेवून वर पाहिले तर त्या माझ्याकडे बघत हसत होत्या. मी पण लाजत म्हटले, काकू, आज मी जेवण केले नव्हते, त्यामुळे मला खूप भूक लागली होती. त्या म्हणाल्या, आणखी बिस्किटं घेऊन येऊ का? नाही, आता माझे पोट भरले आहे. ठीक आहे, आता मला सांग, तू कुठे चालली होती आणि तुझे पती कुठे आहेत? काकू, या जगात माझे कोणीच नाही असे बोलून मी गप्प झाले. ठीक आहे, आता तू आराम कर, आपण उद्या बोलूया. एवढं बोलून त्या खोलीतून बाहेर गेल्या. माझ्या डोळ्यात झोपच नव्हती. काल काय झालं आणि पुढे काय होणार आहे याचा मी विचार करत होते. सकाळचे 5 वाजले होते. आता माझे डोळेसुद्धा झोपेने भरले होते आणि विचार करत करत मला झोप लागली. त्यानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. इतक्या वर्षात मी 8पर्यंत झोपण्याची पहिलीच वेळ होती. लवकर उठून तोंड धुवून मी खोलीतून बाहेर आले तेव्हा माझे डोळे विस्फारले. इतका मोठा आलिशान बंगला होता. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच इतका आलिशान बंगला पाहिला होता. खाली एक मोठा हॉल होता. तिथे 2 बाजूंना 2 मोठे सोफे होते आणि त्याच्या पुढे वर जाण्यासाठी एक फिरता जिना होता. खाली 2 खोल्या होत्या. मला वर जायची संधी मिळाली नाही, त्यामुळे वर काय आहे ते मला माहीत नव्हतं. ती महिला समोरच्या सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्यासोबत एक 3 वर्षाची मुलगी पण होती. त्यांची नजर माझ्यावर पडताच त्यांनी मला हाक मारली, ये बेटी, खाली ये. बेटी हे शब्द त्यांच्या तोंडून ऐकून मला इतकं छान वाटलं की हे शब्द मी जणू काही पहिल्यांदाच ऐकत होते असे मला वाटत होते. आणि हे कितपत खरे होते की आई वडील नसल्यामुळे मला हे शब्द कधी ऐकायला मिळाले नाही. या घरात आल्यानंतर मला 3 कारणे सापडली ज्यामुळे मला या घरात राहण्याचा लोभ निर्माण झाला. प्रथम, मी बराच वेळ झोपले आणि कोणीही मला त्रास दिला नाही. दुसरे म्हणजे हे घर नव्हते, हा एक आलिशान बंगला होता. आणि तिसरे म्हणजे ती बाई जेव्हा मला खूप प्रेमाने मुलगी म्हणते. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले तेव्हा त्यांनी किचनमध्ये काम करत असणाऱ्या महिलेला हाक मारली, कमला, चहा घेऊन ये. हो मॅडम, आले. त्यानंतर त्यांच्याजवळ बसलेल्या त्या लहान मुलीने विचारले, आजी, या आंटी कोण आहेत? बेटा, ही आपल्या घरचे पाहुणे आहेत. ही माझी नात सौम्य आहे. चहा पिऊन झाल्यावर मी म्हटले, ठीक आहे, आता मी निघते. आता त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि विचारलं, तू तुझ्या घरातून पळून आली आहेस का? मी म्हटले, नाही. आणि तुम्ही असं का बोलताय? खरं तर त्यांनी माझ्या अंगावरच्या बेल्टच्या खुणा पाहून हे विचारलं. मग तुझ्या अंगावर सगळीकडे या जखमा आणि खुणा कशाच्या आहेत? मी त्यांना अडवलं आणि त्या लहान मुलीला विचारलं, सौम्य बेटी, तुझी मम्मी दिसत नाही, कुठे आहे? त्यावर त्या काकू म्हणाल्या, सौम्याच्या आईचे निधन होऊन 2 वर्ष झाले आहेत. सौम्या 1 वर्ष असताना तिचा
अपघातात राधिकाचा मृत्यू झाला. स्वतःला सांभाळत त्यांनी तोच प्रश्न पुन्हा पुन्हा मला विचारला. त्यांच्याकडे बघून मी अचानक गुडघ्यावर चेहरा टिकवला आणि रडू लागले. मला सांग बेटी, काय झाले? मी अजूनही काही सांगण्याची हिंमत करू शकले नाही. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय प्रेमाने विचारले, तू तुझ्या आईलाही सांगणार नाहीस का? माझ्या संयमाचा बांध फुटला, कारण आजपर्यंत माझे दुःख सांगायला कोणीच नव्हते. पण मी कोणाला कशी सांगणार? आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्याचे पुस्तक त्यांच्यासमोर उघडले. माझी संपूर्ण कहाणी ऐकून काकूंना विश्वासच बसत नव्हता की कोणी एवढं कसं असू शकतं. माझं पूर्ण संपताच मी म्हटले, काकू आता मी निघते. त्यांनी मला प्रेमाने बसवलं आणि म्हणाल्या, बघ बेटी, तू सौम्याची काळजी घेशील का? मीही लगेचच होकारार्थी मान हलवली, कारण मला पण त्या घरात राहण्याचा लालच आला होता. ठीक आहे काकू, मी सौम्याची पूर्ण काळजी घेईल. मी सौम्याला माझ्याजवळ बोलावले. सौम्या मला जवळ आली आणि मी म्हटले, बेटा, तू माझ्याशी मैत्री करशील का? सौम्या आनंदाने माझ्या शेजारी येऊन बसली आणि आमचे चांगले नाते निर्माण झाले. मग दुपारचे जेवण करून मी सौम्याला तिच्या खोलीत नेले आणि तिला दूध पाजले आणि ती माझ्याशी खेळत राहिली. रात्री मी सौम्याला खाऊ घातले आणि तिला झोपवले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वेळेनुसार सकाळी 6 वाजता उठले. अंघोळ झाल्यावर मी पुन्हा तेच कपडे घातले, कारण माझ्याकडे कपडे नव्हते. मग बाहेर आल्यावर मी पाहिले की संपूर्ण घर रिकामे होते. तिथे कोणीच नव्हते. हॉलमधून किचनमध्ये गेले, तिथे कमलाताई होत्या. मी त्यांना माझ्यासाठी चहा बनवायला सांगितला. तेव्हा मला बाहेरून आवाज आला. मी वळून पाहिले तर एक 30-32 वर्षाचा तरुण काळा कोट आणि ग्रे कलरची पॅन्ट घातलेल्या सोफ्यावर जवळ उभा होता. कमलाताईंनी केलेला चहा मी जाऊन त्या तरुणाच्या हातात दिला. तो माणूस माझ्याकडे बघत होता. कोण आहेस तू? आणि कमला कुठे आहे? त्याच्या प्रश्नाने मी घाबरले होते. पहिले म्हणजे तो इतक्या सकाळीच घरात आला होता आणि मग त्याचे प्रश्न मी धैर्याने म्हटले, मी सौम्याची काळजी घ्यायला आले आहे, पण तुम्ही कोण आहात? यावर तो म्हणाला. मित्रांनो, या पुढील कथा आपल्याला पुढच्या भागात नक्की ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.